चोपडा शहरातील नागरिकांसाठी 2018 मध्ये 68 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला होता। नगर परिषदेतील सत्ताधाऱ्यांचा कार्यकाळ संपण्याच्या काळामध्ये या योजनेचं उद्घाटन मंत्र्यांच्या हस्ते झालं होतं। मात्र नगर परिषदेवर प्रशासक नेमून 3.5 वर्ष उलटून देखील शहरात नियमित पाणीपुरवठा होत नाहीये। सध्या पावसाळा असूनही नागरिकांना 10 ते 15 दिवसांच्या अंतरानच पाणी मिळत आहे। उन्हाळ्यात देखील ही समस्या अधिकच तीव्र होते। शहरात आमदार चंद्रकांत सोनवणे आणि माजी आमदार लता सोनवणे यांच्या प्रयत्नानं रस्त्यांचं विकास कामं ही सुरू असली तरी देखील नगर परिषद अधिकारी त्या रस्त्यांवर पाहणीला जात नाहीत। पाईपलाईन फुटल्याच्या तक्रारीकडे देखील दुर्लक्ष केलं जात आहे। काही भागामध्ये आजही नवीन पाईपलाईन टाकण्यात आलेली नाही, त्यामुळे नागरिकांना जुन्या पाईपलाईन वरूनच पाणी भरावं लागतंय। त्यातही काही ठिकाणी दूषित पाणी येत असल्यानं नागरिक त्रस्त झालेत। या समस्येविरोधात आज महिलांनी नगर परिषदेच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन केलंय। उद्या तुमच्या भागात 2 तास पाणी सोडतो आणि प्रत्यक्ष पाणी करतो असं नगर परिषदेकडून सांगितल्यानंतर महिला आंदोलन स्थळावरून परतल्या आहेत। पाणी आलं नव्हतं, आता आलं तर फक्त त्यांनी 1 तास सोडलं, त्यातही बारीक पाणी होतं। आता रस्त्यांमुळे जर पाण्याचा असा प्रॉब्लेम होता तर आम्ही त्याच्यामुळे सीओ साहेबांकडे आलो। सीओ साहेबांनी आम्हाला सांगितलं की उद्या 2 तास तुम्हाला पाणी देऊ, मी स्वतः येईल आणि पाणी कसं पोहोचतंय काय आहे ते सगळं बघू, मग तुम्हाला आम्ही व्हाल बसवून देऊ, काय प्रॉब्लेम आहे काय नाही ते सांगू। 2 वाल करतो आम्हाला 2 वाल कट करून देणार आहे, त्याच्यामुळे आमच्या सुविधा त्यांनी केली। 2 वाला सेपरेट करणार आहे आता सांगितलेलं आहे ते। आता उद्या काय कारवाई घेतात त्याच्या पुढे बघू आता।